मी स्मिता देसाई. स्मिताज कुक हाऊसमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी आज तुम्हाला गुलाबजाम कसे करायचे ते दाखवणार आहे. पण हे गुलाबजाम थोडे वेगळे आहेत. या गुलाबजाममध्ये आपण पनीर आणि अरारूट घालून करणार आहोत. हे गुलाबजाम आहेत ना, हे आपल्याला उपासाला पण चालतात. बघूया चला. गुलाबजामसाठी लागणार आपण साहित्य बघूया. हा पाव किलो खवा आहे. हा मी किसणीने असा किसून घेतलाय, म्हणजे तो त्याच्यात कुठे काही राहत नाही, असं छान होतं मऊ म्हणून. त्याच्यानंतर 60 ग्रॅम अरारूट. त्याच्यानंतर हे 1 कपभर दूध आहे तापवलेलं. त्याचं आता मी पनीर करणार आहे. ते आता पनीरची प्रोसेस तुम्हाला मी दाखवते. पण ह्या 1 कप दुधाचं जेवढं होईल तेवढंच पनीर. त्याच्यानंतर वेलची, त्याच्यानंतर थोडासा 1 चिमूटभर सोडा आणि पनीरसाठी लिंबू आणि त्याच्यात घालण्यासाठी हा ऑरेंज कलर. हे दूध मी गॅसवर गरम करत ठेवलंय. जरा चांगलं गरम झालं की मी त्याच्यात लिंबू पिळून त्याचं पनीर करणार आहे. मग दाखवते. चांगलं तापलंय. नंतर त्याच्यात लिंबू पिळणार. लिंबू अर्ध लिंबू पिळले मी जवळजवळ. आणि आता असं ढवळून घेतलं. तयार झालंय. मी आता ते चाळणीवर गाळून घेणार आहे. आणि हे पनीरचं जे पाणी असतं ना, ते पण टाकून नाही द्यायचं. ते आपल्याला उपयोगाला येतं. आता हे आपलं पनीर तयार आहे. ते गार झालंय. मी आता ते थोडंसं मिक्सरवर फिरवून घेणार आहे, म्हणजे सगळं मऊ होईल ते. आता हे आपलं पनीर आहे. मी मिक्सरवर काढून घेतल्यावर ते असं झालंय मऊ. आता हा जो खवा आहे आपला, तो आपण याच्यात मिक्स करायचा. त्याच्यानंतर हे 60 ग्रॅम जे अरारूट आहे ते त्याच्यात घालायचं. हे गुलाबजाम आहेत ना, हे आपल्याला उपासासाठी चालतात, म्हणून अरारूट आणि पनीरचे गुलाबजाम. आणि ह्याला मी वेलचीची पूड घातली आणि थोडासा रंगासाठी ऑरेंज कलर. 4 आणि 1 चिमूटभर खायचा सोडा. अक्षरशः एवढाच. आपली 1 चिमूट, ही बघा एवढीच. आणि ते सगळं छान मिक्स करायचं. आता हे मी जे पनीरचं पाणी म्हटलं होतं ना, टाकून नाही द्यायचं, ते आपल्याला हे आता सुकं झालंय ना. काही मावा सुका असतो, काही ओला असतो, जसं असेल तसं. पण आपल्याला जेवढं जे आवश्यक आहे ते त्याच्यात थोडं पनीरचं असलेलं खालचं पाणी घालायचं याच्यात. हे आता मी चांगलं असं मळून घेतलंय. इतपत ओलं होईल एवढं ते पाणी घालायचं. पण शक्यतो आपलं पनीर केलेलं असतं ना, त्याचंच पाणी घालायचं. आणि आता हे असं छान 2 तास तरी झाकून ठेवायचं. आणि मग त्याच्यानंतर त्याचे गुलाबजाम करायचे. असं झाकून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याचे गुलाबजाम करायचे. आपण गुलाबजाम करायला घेऊया. मी हे तेल तापत ठेवलंय. तेल तापेपर्यंत आपण इकडे पाकाची तयारी करूया. आता हे मी 2 कप साखर घेतली आहे. पाव किलो आपण गुलाबजामचा खवा घेतलाय, त्याच्यासाठी मी 2 कप साखर घेतली आहे. साखर साधारण पाणी बुडून, म्हणजे साखर बुडून थोडंसं पाणी वरती राहील एवढं पाणी घालायचं आपल्याला. आणि आता हा एकीकडे पाक घेऊन दे आणि एकीकडे मी गुलाबजाम तळायला घेते. आपण जे तयार केलं होतं ना, गुलाबजामचा खवा तयार आहे. 2 तास भिजवून ठेवला होता मी. आता त्याचे आपण गोळे करून घेऊया. बारीक गॅसवर तळून घ्यायचे, अगदी बारीक गॅस. आणि मंद गॅसवरच तळायचे, म्हणजे आतपर्यंत छान तळला जातो. मध्येच त्याला असं तेल उडवायचं. असं हलवायचं. इतपत रंग येईल असे आपण तळून घ्यायचे सगळे. आता हे आपले गुलाबजाम तळून तयार आहेत.
आता आपण एक पाकात घालायचे. तर हा पाक आपला तयार आहे बघा. मी असा हाताला नुसता आपण घेतला ना, नुसता असा चिकट चिकट लागतो इतपतच पाक करायचा हा. ह्याच्याहून काही जास्ती कुठली तार बीर ह्याला काही नाही. हाताला चिकटपणा आला की पाक झाला. तर मी गॅस बंद करते आणि ह्याच्यात थोडीशी वेलचीची पूड आणि केशराच्या 4 काड्या. आता हे आपले गुलाबजाम भांड्यात ठेवून त्याच्यावर मी आता गरम पाक आहे सगळा घालते. आता हा पाक ह्याच्यात चांगला मुरेल. हा गुलाबजामला पाक नेहमी गरमच पाहिजे हा, म्हणजे आत छान मुरतो. आता हे आपले गुलाबजाम तयार आहेत. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.